नेहमी हॉटेलचे नान खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण तंदूर नानही बनवू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? तेही अगदी सोप्या सुटसुटीत पद्धतीने. त्यासाठी 2 कप मैदा घेतला, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा ईस्ट ॲक्टिवेट व्हावं म्हणून अर्धा चमचा साखर घालायची. हे सगळं छानपैकी मौसूद मळून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचाभर तेल लावून छान पिठाची मालिश करायची आणि एक अर्ध्या तासासाठी पीठ फर्मेंट व्हायला बाजूला ठेवायचं. अर्ध्या तासानंतर पीठ छानपैकी फर्मेंट होतं. छानसा त्याचा गोळा करून घ्यायचा. आता घरचा ओव्हन तर आहेच आपल्याकडे, तो म्हणजे आपला कुकर सगळ्यात आधी फ्री व्हायला ठेवायचा. नान इथे छानपैकी उभ्या आकारामध्ये लाटून घ्यायचा. कापडाच्या गोळ्यावर अशा पद्धतीने घेऊन पाठीमागच्या बाजूने पाणी लावायचं आणि कुकरमध्ये तो छानपैकी चिटकवून घ्यायचा. आता याच पद्धतीने मी बाकीचेही नान तयार करून घेतले होते आणि कुकरमध्ये ते व्यवस्थितपणे चिटकवून घेतले. एका वेळेस 3 नान केलेत. आतल्या बाजूने छान भाजले गेले की कुकर पलटी करायचं गॅसवरती आणि सगळ्या बाजूने फिरवत छानपैकी नान भाजून घ्यायचे. वरून मस्तपैकी बटर लावायचं आणि पनीरच्या भाजीबरोबर मी इथे नान सर्व